बरीच या समाजातील सज्जन मंडळी सज्जनतेचा डगा तबला सजवतात, पण दुर्दैवानं वाजवत नाहीत. हां, सज्जनतेचा डगा सजवायचा आहे, पण केवळ सजवायचा नाही, तर तो वाजवायचा आहे. ज्यावेळी या समाजातील सज्जन माणसं निष्क्रिय होतात, त्यावेळी या समाजातली दुर्जन माणसं सक्रिय होतात. मानवी जीवनाच्या प्रगतीचा आलेख आपणासमोर मांडतोय मी. सदोषाने सामान्य व्हावं. जीवन म्हटलं की दोष असणार आहेत. दोषांचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न मनुष्यानं शेवटपर्यंत करत राहावा. कमीत कमी दोष हे दूषण वाटावेत, दोष हे कधी भूषण वाटू नयेत. आणि म्हणून सदोषानं सामान्य व्हावं आणि सामान्य झाल्यानंतर सामान्य राहू नये, सामान्यानं सज्जन व्हावं. ऐका बरं, सामान्यानं सज्जन व्हावं. आणि केवळ सज्जन होण्यामध्ये मानवी जीवनाचा पुरुषार्थ नसतो, तर सज्जनाच्या बरोबर या समाजाला योग्य ती दिशा देण्याकरिता सज्जनानं विद्वान व्हावं. विद्वत्तेची वल्कल सज्जनाला कधी टाकता येणार नाहीत, त्यांनी टाकूच नयेत, टाकणं योग्य नाहीये. आणि म्हणून सदोषाने सामान्य व्हावं, सामान्याने सज्जन व्हावं. बरीच या समाजातील सज्जन मंडळी सज्जनतेचा डगा तबला सजवतात, पण दुर्दैवानं वाजवत नाहीत. हां, सज्जनतेचा डगा सजवायचा आहे, पण केवळ सजवायचा नाही, तर तो वाजवायचा आहे. ज्यावेळी या समाजातील सज्जन माणसं निष्क्रिय होतात, त्यावेळी या समाजातली दुर्जन माणसं सक्रिय होतात. दुर्जनांनी सक्रिय होऊ नये, याकरिता सज्जनांना कधी निष्क्रिय होता कामा नये. आले काय का? सदोषानं सामान्य व्हावं, सामान्यानं सज्जन व्हावं, सज्जनानं विद्वान व्हावं आणि विद्वानानं संघटन करावं. बरं का, विद्वानानं संघटन करावं. आपण आपल्या भारताचा उज्ज्वल आणि जाज्वल्य इतिहास पाहू गेलो तर फार थोरा मोठ्या महात्म्यांना भारतामध्ये संघटन केलेलं आहे. पहा ना तुम्ही, पहिलं संघटन केलं असेल तर ते कौसल्यानंदन, अयोध्याधीश, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांना. प्रचंड बलाढ्य असलेल्या रावणाला संपवण्याकरिता, रावणाची लंका उद्ध्वस्त करण्याकरिता रामरायांनी संघटन केलं. ते संघटन अयोध्येतील मनुष्याचं नाही, हे संघटन वेगळं आहे. हे संघटन आहे रानावनामध्ये पाला खाऊन जीवन जगणाऱ्या वानरांचं. संघटनेचा आदर्श कसा असावा आणि उत्तम संघटना कशी करावी हे रामरायाकडून शिकावं. माऊली त्या संघटन कौशल्याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये करतात. राणीचिया पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. अरे, लंकेश्वराला संपवण्याचं सामर्थ्य या वानरामध्ये आहे. ह्या वानरांचं संघटन रामचंद्रांना केलं. सज्जनांना केवळ निष्क्रिय राहायचं नसतं, सज्जनांना विद्वान बनायचं आणि विद्वानांना संघटन करायचं. दुसरं संघटन कुणी केलं तर दुसरं संघटन केलं कृष्ण परमात्म्यानं. आणि हे संघटन खचलेल्या, पिचलेल्या, दबलेल्या
मागं राहिलेल्या एका गवळ्याच्या पोरांचं संघटन कृष्ण परमात्म्यानं करावं आणि कृष्ण परमात्म्यानं सुद्धा गोकुळामध्ये एक संघटना काढावी. त्या संघटनेचं नाव आहे माखन चोर संघटना. हो, पहा ना तुम्ही, याच्यावर मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. कृष्ण परमात्म्याचं दुसरं संघटन आहे. तदनंतर आपण जर पाहू गेलो तर या महाराष्ट्राच्या उज्ज्वल मातीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या अध्यात्मभूमीमध्ये संघटन पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते अलंकापुरीचे राजे भगवान श्री ज्ञानोबरायांनी संघटन केलं. आणि माऊलींच्या संघटनेचं वर्णन तुकोबरायानं तोंड भरून केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवांची. सामान्य कुटुंबातील एखाद्या स्त्रीला सुद्धा संतत्वाचा अधिकार भगवान श्री ज्ञानोबरायांनी दिला. आणि म्हणून चोखोबरायांची पत्नी सुद्धा अभंग करते. चोखोबरायांचे अभंग आहेत, सावता महाराजांचे अभंग आहेत, नामदेवरायांचे अभंग आहेत. सामान्य कुटुंबातील स्त्रीला सुद्धा संतत्व बहाल करणारं उदार संतरत्न म्हणजे भगवान श्री ज्ञानोबराय. आणि तदनंतर 350 वर्षापूर्वी संघटन कुणी केलं असेल तर ते संघटन केलेलं आहे छत्रपती शिवरायांना. आणि तदनंतर भारतामध्ये ज्यांच्या संघटनेचा गौरव करावा, वर्तमान कालावधीपर्यंत संघटना अबाधित ज्यांच्या कृपेनं आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं राहिलेली आहे ते संघटन आहे युगपुरुष स्वामी विवेकानंदांचं. मानवी जीवनाच्या प्रगतीचा आलेख मी आपल्यासमोर मांडतोय. भारतामध्ये विनोदानं असं म्हणतात की भारतामध्ये संघटन होत नाही. भारतामध्ये 4 माणसं एकत्र येतात ज्यावेळी एका दिशेला जायचं असतं तेव्हा. भारतात 4 माणसं एकत्र तेव्हाच येतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. हो, एरवी भारतातील माणसं संघटनेमध्ये फारशी पडत नाहीत असं विनोदानं म्हटलं जातं. पण सज्जनांनो, केवळ संघटना उपयोगाची नसते तर त्या संघटनेनं सेवा करायची असते बरं का. हे मानवी जीवनाच्या प्रगतीचा आलेख मांडत असताना सदोषानं सामान्य व्हावं, सामान्यानं सज्जन व्हावं, सज्जनानं विद्वान व्हावं, विद्वानानं संघटना करावी आणि संघटनेनं सेवा करावी. आणि या सेवेचा उत्तम आदर्श म्हणजे रामकृष्ण सेवा संघ, रामकृष्ण संघ, रामकृष्ण मिशन बरं का. मला पुढं त्या संदर्भात थोडंसं बोलायचं आहे. मायबाप, जो देश संघटना आणि आत्मविश्वास हरवतो तो देश लवकर मरण पावतो. संघटनेला खूप महत्त्व आहे. आपल्या भारतामध्ये तर या संघटनेकरिता आणि आत्मविश्वासाकरिता वेगळी उदाहरणं द्यायची गरज पडणार नाही. हा देश सामान्यांचा नाही. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का, ये वीर है, ये देश है वीर जवानों का. हा देश सामान्यांचा नाहीये. या देशानं जगताला प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक कालावधीमध्ये एक वेगवेगळं योगदान दिलेलं आहे. या देशाच्या योगदानानं जगतानं नोंद घ्यावी आणि जगतानं दिंगमूढ व्हावं असं योगदान या देशानं जगताला दिलेलं आहे. काय काय योगदान दिलं, या देशामध्ये कोण कोण रत्न होऊन गेली तर सज्जनांनो, या देशामध्ये असा एक तरुण होऊन गेला की जो तरुण एकदा यमाच्या दारात गेला आणि यमाच्या दारात 3 दिवस उभा राहिला. आणि यमाच्या दारात 3 दिवस उभा राहिल्यानंतर त्या 3 दिवसामध्ये यमाची गैरहजेरी आहे. 3 दिवसानंतर यम ज्यावेळी पुन्हा माघारी आला
त्यावेळी दारामध्ये कोणीतरी एक याचक आहे आणि तो मुलगा आहे हे यमानं पाहिलं आणि यमराजानं त्या मुलाला विचारलं, बेटा तूने 3 दिन क्या खाया? बाळा मी 3 दिवस इथं नव्हतो, सांग राजा तू 3 दिवस माझ्या दारात उभा राहिलास, बाळा तू काय खाल्लंस बरं? त्यावेळी यमाला डोळ्यात डोळा घालून ताठ मानेनं आत्मविश्वासानं यमाला सुद्धा घाबरायला लावणारं वचन त्या बाळानं उत्तरलं. तो बाळ प्रत्यक्षात यमराजाला म्हणतो, मैंने तुम्हारा पुण्य खाया. हो, 3 दिवस मी तुझ्या दारात उभा आहे ना, 3 दिवस इथं आतिथ्याकरिता कुणी नसल्यामुळं आणि तुम्ही उशिरा आल्यामुळं मी तुमचं पुण्य खाल्लं असं म्हणणाऱ्या नचिकेताचा हा देश आहे. त्या तरुणाचं नाव या नचिकेत. हा देश सामान्यांचा नाहीये. या देशानं गणिताला अजरामर करणाऱ्या शून्याचं योगदान दिलेलं आहे. हो ऐका, या देशानं जगताला भूमितीचं योगदान दिलेलं आहे. या देशानं जगताला 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ, अमृतानुभव ग्रंथ या 2 ग्रंथाचं दान करणाऱ्या भगवान श्री ज्ञानोबरायांचा आहे. हा देश सामान्यांचा नाहीये. तर ज्या कालावधीमध्ये वेदांत हे तत्वज्ञान मागं पडलं होतं त्यावेळी वेदांताचा डांगोरा पिटवणाऱ्या शंकराचार्यांचा हा देश आहे. हा देश कोणाचा आहे? हा देश त्यांचा आहे. मृत्यू लोकाचा अबाधित असणारा नियम आपल्या भक्तीच्या पुरुषार्थानं मोडून हा पंचमहाभूताचा देह सदेह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या तुकोबरायांचा हा देश आहे. आणि म्हणून ऐका, हा देश कोणाचा? मरणांतानी वैरानी निवृत्तम न प्रयोजनम, हे वचन आहे भगवान श्री रामचंद्रांचं. रावणाला मारलं गेलं आणि रावण मरण पावल्यानंतर रावणाच्या अंत्यसंस्काराकरिता बिभीषण पुढे येईना. त्या प्रसंगाला रामरायानं बिभीषणाला हाक मारली आणि सांगितलं, बिभीषणा रावणाचा अंत्यसंस्कार तू करायचा आहे. बिभीषण म्हटलंय, देवा अंत्यसंस्कार मी निश्चित केला असता, पण ज्याच्या जीवनात कुठलं चांगलं कार्य दिसत नाही त्याचा अंत्यसंस्कार मी करणार नाही. ज्या माझ्या बंधूनं तुमची पत्नी पळवून आणली त्या बंधू राजाचा मी अंत्यसंस्कार करणार नाही. त्या प्रसंगाला रामराया बोलतात, बिभीषणा वैर युद्ध होईपर्यंतच आहे. आत्ता रावण जिवंत नाही, मृत्यूनंतर सुद्धा शत्रूचा आदर करणाऱ्या रामरायाचा हा देश आहे. मरणांतानी वैरानी निवृत्तम न प्रयोजनम, हे रामरायाच्या मुखातलं वाक्य आहे. आणि बिभीषणा जर कदाचित तू अंत्यसंस्कार केला नाही तर हे लक्षात ठेव, रावण माझा भाऊ आहे, मी त्याचा अंत्यसंस्कार केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणणाऱ्या रामरायाचा हा देश आहे. आणि शेवटी सांगतो, हा देश कोणाचा आहे? भारतातील नव्हे तर जगतातील प्रत्येकाला मोक्ष लाभ घडल्याशिवाय मी माझं जीवन संपवणार नाही, अशी कठोर प्रतिज्ञा करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा हा देश आहे. तोपर्यंत मी मोक्ष स्वीकारणार नाही जोपर्यंत माझ्या भारतातील प्रत्येकाला मोक्ष लाभ घडत नाही. खरं तर ही प्रतिज्ञा स्वामीजींना शोभते आणि त्यांनीच ती करावी. भारतातील प्रत्येकाला मोक्ष लाभ घडत नाही तोपर्यंत मी मोक्षाचा स्वीकार करणार नाही, हे त्यांच्याच मुखात वाक्य शोभतं. अशा प्रतिज्ञा आपण करूच नयेत. मी क्षमा मागून म्हणेल, अशा प्रतिज्ञा सामान्यांनी का करू नयेत? त्याचं एकच कारण आहे, आपण जिथं राहतो त्या परिसराला नरक बनवण्याचा पुरुषार्थ आपल्यामध्ये असल्यामुळं अशा प्रतिज्ञा आपण करण्यापेक्षा त्या स्वामीजींच्या मुखामध्ये शोभतात. सामान्यांच्या मुखामध्ये
हे वाक्य शोभत नाही. हा देश स्वामी विवेकानंदांचा आहे. पुढं ऐका, हा देश सामान्यांचा नाही. हा देश माझ्या पाठीमागं जी प्रतिमा लावलेली आहे त्या रामकृष्ण परमहंसांचा आहे. मला आईंची आज्ञा आहे की आम्हाला आज ठाकूरांविषयी ऐकायचं आहे. ऐका सज्जन हो, भावना हा हृदयाचा आविष्कार आहे. ज्ञान हा बुद्धीचा आविष्कार आहे आणि कर्म हा इंद्रियाचा आविष्कार आहे. वेदांतातील थोडीशी क्लिष्ट वाटणारी पण विचारांती समजणारी व्याख्या आहे. मनुष्य कोणाला म्हणावं? मनुष्य त्याला म्हणावं ज्ञानाचे हात, भक्तीचं हृदय आणि कर्माचे डोळे प्राप्त करून घेता येतात त्या जीवाला मनुष्य म्हटलं जातं. मनुष्य कोणाला म्हणावं? ज्ञानाची भूक, कर्माची आगतिकता आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्या जीवाला मनुष्य म्हटलं जातं. हा रामकृष्ण परमहंसांचं जीवन म्हणजे एका विशुद्ध भावा आविष्काराचं जीवन आहे. निर्मल भावाचं दर्शन, शुद्ध भावाचं दर्शन, गंगेलाही लाजवेल अशा पवित्र भावाचा आविष्कार म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं जीवन आहे, म्हणजे ठाकूरांचं जीवन आहे. काय जीवन आहे पाहते. रामकृष्ण परमहंस लहानपणी काय या गुरु शिष्यांच्या जोडीचं वेगळेपण आहे. रामकृष्ण परमहंस म्हणजे ठाकूरजी लहानपणी सुद्धा खेळ खेळताना पूजा म्हणून खेळायचे. त्यांचा खेळ पूजेचा, त्यांचा खेळ ध्यानाचा, त्यांचा खेळ चिंतनाचा, त्यांचा खेळ संस्कृतीच्या संवर्धनाचा. हे थोर सत्पुरुष आपल्याला, मी एरवी सांगत राहतो आई, की हे थोर सत्पुरुष आपल्याला त्याच वेळी कळतील ज्यावेळी आपण थोर होईल. थोर सत्पुरुष पोरांना कळत नसतात. थोर सत्पुरुष कळवून घेण्याकरिता आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं. काय जीवन आहे पहा रामकृष्ण परमहंसांचं. रामकृष्ण परमहंसांना लहानपणी एका शाळेत टाकलं. खरं तर या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर असं एका वाक्यात मला वर्णन करता येणं शक्य आहे. अक्षराचा गंध नसणाऱ्या रामकृष्ण परमहंसांचा तत्वज्ञानाचा आणि साक्षात्काराचा सुगंध आज जगानं घ्यावा असं हे जीवन आहे. कोणाचा? रामकृष्ण परमहंसांच्या साक्षात्काराचा आणि तत्वज्ञानाचा, बोधाचा सुगंध अवघ्या जगतानं घ्यावा असं हे जीवन आहे. ते रामकृष्ण लहानपणी एका नाटकामध्ये त्यांना घेण्यात आलं आणि नाटकामध्ये त्यांना घेण्यात आल्यानंतर त्यांना नाटकामध्ये भगवान शिवांची भूमिका दिली आणि भगवान शिवांची भूमिका दिल्यानंतर, भगवान शंकराची भूमिका दिल्यानंतर प्रत्यक्षात ते रामकृष्ण परमहंस आहेत हे शिक्षकाला सुद्धा कुठलं कळायला नाही कळालं. थोरांचा अधिकार थोरांना कळतो म्हणून आलो ना मी तुम्हाला. रामकृष्ण परमहंस नाटकामध्ये प्रविष्ट झाले, नाटक सुरू झालं, पण त्यांनी जी घेतलेली भूमिका होती भगवान शिवांची, त्या भूमिकेमध्ये परमहंस इतके तल्लीन झाले की त्यांच्याकडं जे बोलायचं आहे, जे चिंतन आहे, त्या चिंतनाची वेळ येऊन ठेपली तरी सुद्धा ते त्या भावातून बाहेर यायला तयार नाहीत. शेवटी मार्गदर्शन करणारा कंटाळला आणि पुढं पडदा पाडायला लावला. नाटक तिथंच थांबलं. नाटकामध्ये भगवान शिवांची भूमिका घेतली तर त्या भगवान शिवांच्या भूमिकेमध्ये सुद्धा हे समाधिस्थ झाले. मला तरी वाटतं की मायबाप ही कथा आपल्याला काय सांगत असेल. ज्यावेळी रामकृष्ण परमहंसांना राधामय्याची भूमिका दिली तर ते राधामय्याच्या भूमिकेमध्ये प्रविष्ट झाले.
भगवान शिवांची भूमिका दिली, त्या भूमिकेमध्ये ते प्रविष्ट झाले. या कथा आपल्याला काय सांगतात? मी असं म्हणेल, परवा एका कीर्तनामध्ये चिंतन मांडताना माझ्या मुखातून हा विचार प्रस्फुटित झाला होता की परमार्थामध्ये थोडंसं ज्ञान कमी असलं तरी चालेल. परमार्थामध्ये नाही चांगलं बोलता आलं तरी चालेल, पण परमार्थामध्ये सर्वात मोठी शक्ती, त्या शक्तीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्या शक्तीचं नाव या भावशक्ती. आपला परमार्थामध्ये जसा सखोल प्रवेश होत जातो तसा आपल्या अंतरातील भाव कमी कमी होत जातो, श्रद्धा कमी कमी होत जाते. आणि म्हणून तुम्हा सर्व मायमाऊल्यांच्या समोर आणि काही विद्यार्थ्यांसमोर मी ही सांगू इच्छितो की मायबाप, परमार्थामध्ये सगळं संपू द्या, पण चित्ताची शुद्धता संपता कामा नये. ती करोडो जन्मानंतर सुद्धा प्राप्त करता येत नाही. आई, गुरुकुलातील छोट्या छोट्या बाळांना मी हे सांगत राहतो, परमार्थातलं पतन हे किलोमीटरचं नसतं. परमार्थातलं पतन हे राईच्या दाणे एवढं असतं. परमार्थामध्ये पतन सुरू होतं, ते अत्यंत सूक्ष्म सुरू होतं आणि ते सूक्ष्म पतनच किलोमीटर एवढं अंतर वाढवत राहतं. म्हणून अंतरातील भाव कधी दूषित होता कामा नये, हे रामकृष्ण परमहंसांची ही कथा आपल्याला शिकवत असावी. सगळं गेलं तरी चालेल, पण अंतरातील भावाविष्कार कधी मावळता कामा नये. रामकृष्ण परमहंस ज्या घरामध्ये जन्माला आलेत ते घर अत्यंत पुनीत आहे, अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुचिरभूत आहे. किती पवित्र आहे हो! रामकृष्ण परमहंसांच्या वडिलांना आणि आईंना त्या गावातील एका जहागीरदारानं स्वतःच्या स्वार्थाकरिता कोर्टामध्ये खोटी साक्ष द्यायला सांगितली. ऐका, उद्या कोर्टामध्ये हजर व्हा. कशाकरिता? माझ्या बाजूने साक्ष द्यावी लागेल आणि तुम्हाला माझ्याकरिता एक वाक्य खोटं बोलावं लागेल. रामकृष्ण परमहंसांच्या वडिलांना रात्रभर झोप नाही आली. खोटं बोलायचं आणि पोटाची खळगी भरण्याकरिता खोटं बोलायचं, ते त्याच्यावर पती पत्नी चिंतन करत राहिले. आणि खोटं बोलण्यापेक्षा हे गाव सोडलेलं चांगलं म्हणून सूर्य उजडायच्या आतच क्षुदिराम आणि चंद्रामणी देवी यांना जयरामवटी हे गाव, कामारपुकूर हे गाव सोडलं आणि ते स्थलांतर त्यांनी केलं. जयरामवटी शारदा मातांचं गाव, कामारपुकूर हे गाव त्यांनी सोडून दिलं, पण खोटं बोलले नाही. सत्यम वद धर्मं चर स्वाध्यायांमा प्रमदः, तुकोबरा हेच बोलतात, सत्य बोले मुखे दुखवी अनेकांची दुःखे. सत्याचा पूर्ण आविष्कार आणि सत्याचं मूर्तिमंत दर्शन ज्या घराण्यानं सांभाळलेले, अशा पवित्र कुलामध्ये आणि अशा पवित्र घरामध्ये रामकृष्ण परमहंसांचा जन्म आहे. संत महात्मे कोणाच्याही घरामध्ये जन्माला येत नसतात. हो, रामकृष्ण परमहंस लहानपणी खूप हट्टी होते. तसे हे दोघे गुरु शिष्य सुद्धा हट्टीच होते. मला तेवढासा वेळ पुरणार नाही. खूप हट्टी होते हे. त्यांच्या मनासारखंच झालं पाहिजे. असं म्हणजे असंच. असे बरेच जण असतात का ते दोघेच होते असं काही नाही. असं म्हणजे असंच असलं पाहिजे, मला तसंच हवंय, मला दुसरं चालणार नाही. अतिशय हट्टी स्वभाव होता. आईकडे कुणी तक्रार घेऊन आलं तर बऱ्याच मायमाऊल्या आपल्या बाळाचे दोष पोटात घेतात आणि घेणं स्वाभाविक आहे, कारण ते अंतःकरणच आईचं आहे. काही काहींना तर आपण किती चुका पोटात घालतोय हेच कळतच नाही. एका आईकडं शेजारचा मनुष्य सांगायला आला की अहो मावशी, तुमचं बाळ एवढ्या लहान वयामध्ये किती घाणघाण शिवाय देते, त्याला सांगा ना.
तर आई सरळ बोलून गेली, अहो तो अजून खूप छोटाच आहे, मोठा झाल्यानंतर दिल ना चांगल्या चांगल्या शिव्या. कळत नाही आईला आपण काय बोलतोय ते, नाही अवघड आहे. आईचं अंतःकरण कसं असावं लागतं, आणि वडील सुद्धा किती धर्मनिष्ठ असावे लागतात, धर्मपरायण असावे लागतात. एकदा एक मुलगा आंब्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या बागेमध्ये आंबे तोडताना सापडला, स्वतःच्या नाही दुसऱ्याच्या बागेमध्ये. आणि दुसऱ्याच्या बागेमध्ये आंबे तोडताना सापडल्यानंतर योगायोगानं त्या आंब्याच्या बागेचा मालक त्या ठिकाणी आला. त्या चोरी करणाऱ्या त्या मुलाला पकडलं आणि त्याची कॉलर पकडून त्याला सांगितलं की अरे दुसऱ्याच्या बागेमध्ये येतो, न विचारता आंबे तोडतो, तुझी ही तक्रार तुझ्या वडिलांना सांगितल्याशिवाय राहत नाही, थांब पटकन वडिलांकडे जातो. मुलगा म्हटला, वडिलांना शोधण्याकरिता दूरवर जाऊ नका, माझे वडील पलीकडच्या झाडावर आहेत. अशा कुलामध्ये रामकृष्ण परमहंसांचा जन्म होत नाही. अशा कुलामध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म होत नाही. त्याकरिता कुळ सुद्धा अत्यंत पवित्र असावं लागतं. त्या कुळाचं वर्णन आहे गीतेमध्ये केलं. प्राप्य पुण्य कृताम लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. त्या कुळाचं वर्णन केलं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अत्यंत पवित्र कुळ हे. काय केलं असावं? रामकृष्ण परमहंसांना शाळेमध्ये टाकलं आणि रामकृष्ण परमहंसांनी शाळेतील शिक्षकाला विचारलं, तुम्ही जे शिकवताय ती विद्या काय करू शकेल हो? गुरुजी म्हटले, ही विद्या तुला उदरनिर्वाहाकरिता उपयोगाला येईल. ही विद्या तुझ्या जीवन निर्वाहाकरिता उपयोगी येईल. निर्वाहापुरती अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा, या न्यायाप्रमाणे ही विद्या तुझ्या उपयोगाला येणार आहे. रामकृष्ण परमहंस बालवयामध्ये गुरुजींना सांगतात, भात भाजीची विद्या मला शिकायची नाही. जी विद्या फक्त भात भाजीचं ज्ञान देते ना, ती विद्या मला शिकायची नाही. बाळा, तुला कोणती विद्या शिकायची? अध्यात्म विद्या विद्यानाम वादप्रवदतामहम. विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या असणारी अध्यात्म विद्या मला शिकायची आहे. हे लहानपणी ठणकावून सांगणारे रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद. ही जोडीच वेगळी आहे. म्हणून मायबाप रामकृष्ण परमहंसांच्या भावाविष्काराचं वर्णन करत असताना पुढं मला तुम्हाला एक छोटीशी कथा सांगायची आहे. ती कथा अशी आहे, रामकृष्ण परमहंसांना एका शेतामध्ये शेतमालकानं मुरमुरे खायला दिले. आणि मुरमुरे खायला दिल्यानंतर रामकृष्ण परमहंस ते मुरमुरे खात असताना आकाशाकडे बघतात. आणि आकाशाकडे बघितल्यानंतर एक पक्ष्यांचा थवा त्या आकाशामधून एका विशिष्ट रांगेमध्ये जातोय हे रामकृष्ण परमहंस पाहतात. आणि ठाकूरांना हे पाहिल्यानंतर ते दर्शन झालं, ठाकूरांना समाधी लागली. हे सामान्य नाहीये. हजारो जन्म साधना करून, हजारो जन्म तपश्चर्या करून, हजारो जन्म ग्रंथाचं पारायण करून, गुरूंची सेवा करून सुद्धा एक क्षण ज्याला समाधी लागत नाही, ती समाधी ठाकूरांना आकाशामध्ये फक्त पक्ष्यांचा थवा विशिष्ट रांगेत जाताना बघितल्यानंतर लागते. अंतःकरणाची शुद्धता आहे, अंतःकरणाची विमलता आहे आणि अंतःकरणाची निर्मलता आहे. किती भाव असावा लागतो, कसा भाव असावा लागतो? छोट्याशा दृष्टांतानं मला समजावून सांगायचं आहे कसा भाव असावा लागतो. पहा तुम्ही, एक मनुष्य रामरायाची पूजा करायचा आणि रामरायाची पूजा करत असताना 12 वर्ष झालं तरी सुद्धा रामरायानं त्याला दर्शनच दिलं नाही. बऱ्याच वेळेला माणसं उदास होतात, हताश होतात, निराश होतात, अडखळतात, अडकतात आणि अशा प्रसंगाला परमार्थावर उदास होऊन तो मार्ग सोडण्याच्या प्रयत्नात असतात. एक दिवस
तोच मनुष्य योगायोगानं भागवत कथेला गेला. भागवत कथेला गेल्यानंतर भागवत कथा प्रवक्त्यांनी सांगितलं, तुम्हाला लवकरात लवकर दर्शन व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृष्ण भगवंताची मूर्ती आणा आणि देवघरात त्याचं पूजन सुरू करा. आता हे सांगितलं आणि त्याच्यावर विश्वास बसला. पंढरपूरला गेला, मूर्ती आणली, देवघरातली रामरायाची मूर्ती काढली, कृष्ण भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापित केली, ती पूजा सुरू करणार. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं 12 वर्ष झालं ज्या रामरायाची मी पूजा करतोय त्या रामरायानं मला दर्शन दिलं नाही. आता मी कृष्ण भगवंताची पूजा सुरू केलेली आहे. आता कृष्ण भगवंताची पूजा झाल्यानंतर त्या कृष्ण भगवंताला समर्पित करण्याकरिता जी अत्तराची बाटली आणलेली आहे, ती अत्तर कृष्ण भगवंताला समर्पित करण्या अगोदर त्याच्या लक्षात आलं की ज्या रामरायानं 12 वर्ष पूजा करून दर्शन दिलं नाही त्या रामरायाला अत्तराचा सुगंध घेण्याचा अधिकार नाही. राग तरी देवावर काढावा बरं का, नाही जगावर राग काढण्यापेक्षा राग देवावर काढावा नाही. आणि खूप राग आला आणि इतका राग आल्यानंतर त्या पुजाऱ्यानं रामरायाच्या मूर्तीच्या नासिकेमध्ये कापसाचे बोळे घातले. खबरदार अत्तराचा गंध घेशील तर. आणि इकडं कृष्ण भगवंताची पूजा संपत आली, अत्तर समर्पित केला, दंडवत घातला आणि दंडवत घातल्यानंतर 5 मिनिटं ध्यानाकरिता बसला आणि डोळे झाकलेले असतानाच लक्षात आलं की खोलीमध्ये एक वेगळा प्रकाश आहे. हा प्रकाश बल्बचा नाही, हा प्रकाश ट्यूबचा नाही, नव्हे हा प्रकाश सूर्याचा सुद्धा नाही, तर सूर्याला जो प्रकाश देतो त्याचा हा प्रकाश आहे. यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम तत्तेजः मामकम विद्धी. सूर्याचं चंद्राचं तेज ते माझं आहे, मी त्याला तेज देतो. तत्तेजः मामकम विद्धी, हे तू समजून घे. डोळे झाकलेले असतानाच डोळे उघडून पाहूया तर नक्की प्रकाश कोणाचा आहे. म्हणून डोळे उघडले. देवघरातल्या कृष्ण भगवंताच्या मूर्तीकडे पाहतात लक्षात येतं मूर्ती तशीच आहे, मग प्रकाश कुठला आहे. म्हणून मागं वळून बघितलं तर दिवळीमध्ये ठेवलेल्या रामरायाच्या त्या मूर्तीचं प्रत्यक्ष प्राकट्य झालेलं होतं. रामरायानं असा हात करून त्याच्यावर कृपा प्रकाश टाकला होता. डोळ्यातून अश्रू आले, हात जोडला. देवा, 12 वर्ष झालं मी तुझी पूजा केली, 12 वर्ष झालं मी तुझं ध्यान केलं, तुझं ग्रंथ पारायण केलं, पण देवा तू मला 12 वर्षात कधीच दर्शन दिलं नाही. आणि आज तुला कंटाळून कृष्ण भगवंताची पूजा सुरू केली, आज देवा तू दर्शन दिलं का बरं? असं माझं काय चुकलं का? त्या प्रसंगाला रामरायानं दिलेलं उत्तर फार गोड आहे. ते म्हटले, वत्सा बालका, 12 वर्ष तू माझी पूजा केली, पण मूर्तीत मी आहे असं तुला कधीच वाटलं नाही, कधीच वाटलं नाही. माझ्यावरल्या रागापोटी आणि कृष्ण भगवंतावरल्या प्रेमापोटी कृष्ण भगवंताला समर्पित करण्याकरिता आणलेला अत्तर आणि त्या अत्तराचा सुगंध मला येऊ नये म्हणून तू माझ्यावरल्या रागापोटी माझ्या नासिकेमध्ये कापसाचे बोळे घातले. आत्ताच तुला वाटलं की मूर्तीत मी आहे, आजपर्यंत तुला कधीच वाटलं नाही. मी का सांगतोय? भाव असा असावा लागतो. किती भाव, विश्वास बसणार नाही तुम्हाला. रामकृष्ण परमहंसांना म्हणजे ठाकूरांना, म्हणजेच त्यांचं नाव आहे गदाधर, या गदाधरांना मोठ्या बंधूनं पूजेकरिता बोलावून घेतलं. आणि बोलावून घेतल्यानंतर रामकृष्ण परमहंस लहान आहेत, त्यांचे बंधू मोठे आहेत, त्यांचं नाव रामकुमार. रामकुमार हे राणी रासमणीच्या काली मातेच्या मंदिरामध्ये पूजेची सेवा करत होते. आणि पूजेची सेवा करत असताना इतरही काही पूजांची सेवा
रामकुमारानं घेतल्यामुळं आपला धाकटा भाऊ गावाकडे फारसा अभ्यास करत नाही, त्यापेक्षा माझ्या नजरेत राहील आणि मला सहकार्य करेल या हेतूनं रामकृष्ण परमहंसांना म्हणजे गदाधराला बोलावून घेतलं, पूजेमध्ये सेवेमध्ये रुजू करून घेतलं. पण छोट्या अशा गदाधरानं पूजा सुरू करण्याच्या अगोदर जी 2 वाक्य वापरली ती 2 वाक्य फार महत्त्वाची आहेत. काय सांगितलं? छोटासा गदाधर मोठ्या बंधूला आणि राणी रासमणीला म्हणतोय, राणी सरकार, मी पूजा करेल, पण माझ्या पूजेचे 2 नियम आहेत. पहिला नियम आहे, पूजेकरिता आणि पूजा झाल्यानंतर काली मातेला अंगावर परिधान करण्याकरिता जे सोन्याचे अलंकार आहेत त्या अलंकाराला मी स्पर्श करणार नाही. लहानपणापासून वैराग्य, त्या अलंकाराला मी स्पर्श करणार नाही. आणि दुसरा माझा नियम आहे, पूजेच्या मोबदल्यात मी वेतन काय घेणार नाही. लहान वयामध्ये, किती छोटं वय आहे, पूजा करायची इच्छा आहे, पण त्या पूजेचं वेतन मला अजिबात नको आहे आणि त्या अलंकाराची मी जबाबदारी घेणार नाही. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये माऊली कधीच रागावत नाहीत. ज्ञानोबा आहे, कधीच रागावत नाहीत. मी एरवी म्हणत राहतो, गोपाल भैया, महाराष्ट्राच्या सरस्वतीचं मंगलसूत्र म्हणजे भगवान श्री ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. हो, महाराष्ट्राच्या सरस्वतीचं मंगलसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी नसती तर महाराष्ट्राची सरस्वती सौभाग्यवती ठरली नसती. ते ज्ञानोबा आहे. वयाच्या 16व्या वर्षी या चिमुकल्यानं 4थ्या अध्यायामध्ये लिहावं, तैसी वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेनती, ती मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. माऊली काय बोलतात? जे वैराग्याच्या गावाच्या शिवेला पोचत नाहीत आणि ज्याच्या मुखामध्ये कधीच विवेकाची भाषा येत नाही, अशी मूर्ख माणसं कधीच देवाला पोचत नाहीत, देवापर्यंत जात नाहीत, देवाला प्राप्त करू शकत नाहीत. माऊली कधी रागावत नाहीत, पण या ओळीमध्ये माऊली मूर्ख शब्द वापरतायत. कोणाला? ज्यांच्याजवळ थोडासा विवेक, थोडंसंही वैराग्य नाही, त्यांच्याकरिता माऊली मूर्ख शब्द वापरतात. ती मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. छोट्याशा गदाधराचं हे वैराग्य आहे आणि छोट्याशा गदाधराचा हा विवेक आहे. पूजा करेल पण वेतन नको, आणि पूजा करेल पण काली मातेच्या अलंकाराची जबाबदारी माझ्यावर नको. आणि या गदाधरानं पूजेला सुरुवात केल्यानंतर मायबाप तासनतास पूजाच करत बसावं, इतकं त्या पूजेमध्ये रंगून जावं, इतकं रममान होऊन जावं. आणि पूजा झाल्यानंतर सुद्धा त्या काली मातेच्या मूर्तीबरोबरच बोलत बसावं. बाकीच्यांना ती मूर्ती आहे, त्यांच्याकरिता ती प्रत्यक्ष चैतन्य आहे, त्यांच्याकरिता ती प्रत्यक्ष जगदंबा आहे. आणि त्या मूर्तीबरोबर त्यांनी बोलत बसावं. आणि मूर्तीबरोबर बोलत असताना रामकृष्ण परमहंसांना, मीराबाईंना आणि तुकोबरायांना देवाची प्राप्ती झाली आहे. ती फक्त एका शक्तीनं झाली आणि त्या शक्तीचं नाव आहे व्याकुळता. प्रचंड व्याकुळता आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी देवाच्या प्राप्तीचं एक साधन सांगतात आणि ते साधन आहे तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. नारद भक्तिसूत्रामध्ये सूत्र सांगितलं, देवाच्या प्राप्तीकरिता व्याकुळ व्हा. तू तसा भेटणारा नाहीये. काली मातेसमोर बसावं आणि या तारुण्यामध्ये पदार्पण केलेल्या रामकृष्ण परमहंसांना त्या काली मातेला बोलावं. आणि बोलता बोलता जर संध्याकाळच्या आरतीचा आवाज कानावर आला, म्हणजे ढोल वाजवू लागला, झांज वाजायला लागली, तर पुन्हा काली मातेकडे बघत बघत म्हणावं, आई आजचा दिवस व्यर्थ गेला, अजूनपर्यंत तू मला दर्शन दिलं नाही. आई आजही दिवस माझा व्यर्थ गेला. आई अजून किती दिवस लावणार आहेस? तू मला कधी तुझ्या पदरात घेणार आहेस? आई तू कधी स्वतःच्या हातानं माझं बोट पकडणार आहेस? आई प्रत्यक्षात प्रकट होऊन माझ्या तोंडावरून तू कधी हात फिरवणार आहेस? असं काली मातेला बोलत बोलत रामकृष्ण परमहंस व्याकुळ व्हायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि हे बोलता बोलता रामकृष्ण परमहंस
स्वतःचं नाक जमिनीला घासायचे, इतकं घासायचे की रक्तबंबाळ तोंड करायचे. रामकृष्ण परमहंस केवळ बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. बोलून रामकृष्ण परमहंस कळणारे नाहीत. प्रवचनाला येताना काटा टोचला तर प्रवचन सोडणारे आम्ही माणसं. कीर्तनाला जाताना वेळेवर रिक्षा सापडली नाही तर पुन्हा घराचा दरवाजा बघणारे आम्ही माणसं. कधी रामकृष्ण परमहंस कळणार? काली माते तू मला आज दर्शन दिलं नाही, मैया तू मला आज भेटली नाही, याकरिता प्रचंड व्याकुळ होऊन गडबडा लोळणारे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांना काली मातेनं दर्शन द्यावं एवढा अधिकार कधी प्राप्त झाला? देवी तू दर्शनच देणार नसेल तर आई आज हे शरीर मी ठेवणार नाही, म्हणून शेजारची तलवार उचलली आणि मनगटावर मारणार तेवढ्यात जगदंबा प्रकट झाली आणि तलवार वरचीवर पकडली आणि हातातील बांगड्या वाजल्या. सळसळ सळसळ आवाज आला आणि रामकृष्ण परमहंसांना वाटलं निश्चित माझी काली माता असली पाहिजे. पाहतायत तर प्रत्यक्षात जगदंबेचं दर्शन आहे. दर्शनाकरिता व्याकुळ व्हावं लागतं, दर्शनाकरिता प्रचंड तडपड व्हावी लागते, दर्शनाकरिता प्रचंड भावाचं प्रस्फुटन व्हावं लागतं. याचं दर्शन रामकृष्णांच्या जीवनातून आपल्याला होतं. किती भावाचं आविष्कारण आहे. रामकृष्ण परमहंसांनी फक्त काली मातेचं दर्शन नाही हो घेतलं. रामकृष्ण परमहंसांनी इस्लाम धर्माचं तत्वज्ञान अभ्यासलं, ख्रिश्चनांचं तत्वज्ञान अभ्यासलं, मुस्लिम बांधवांचं तत्वज्ञान अभ्यासलं. याच्यामध्ये मी माझा वेळ जाण्याची जास्त शक्यता, मी पुढे जातो की सज्जन हो, एकदा तर ठाकूरजी जगदंबेचं दर्शन झाल्यानंतर ते म्हटले मला रामरायाचं दर्शन घ्यायचंय. मग रामरायाचं दर्शन घेण्याकरिता रामराया लवकर कोणाला प्रगट होतात तर ते हनुमंतरायाला होतात ना. मग त्यांनी तिथून पुढे निश्चय केला, रामराया तुम्ही माझे मालक आणि मी तुमचा सेवक. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. आणि मग तिथून पुढं या रामरायाच्या दर्शनाकरिता ठाकूरांनं वानर झाडावर राहतं ना, मग तिथून पुढे यांनी 6 महिने झाडावर राहावं. वाटेल आपल्याला हे खरं, म्हणून तर म्हटलं की आपलं बराच चाललाय परमार्थ. बरं आहे आपलं सगळं व्यवस्थित जिथली तिथं. आपल्याला त्या भावाचं फक्त दर्शन करायचं आहे आणि दर्शनामध्ये जर आपल्याला अंतर्मुक्ता प्राप्त झाली तरी माझं प्रवचनात सफल मी म्हणेल. 6 महिने परमहंस झाडावर राहायचे. पुढचं ऐका, पुढचं फार वेगळं आहे की झाडावरून खाली आल्यानंतर जमिनीवर आल्यानंतर वानर हुप 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 करत चालतात ना, तसं परमहंस हुप 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 वानरांचा आवाज करत चालायचे. वाटेल आपल्याला हे जमेल आपल्याला असं का? नाही जमणार मायबाप. रामकृष्ण परमहंस म्हणजे साक्षात्काराचं, साधनेचं, भावाचं, निश्चयाचं, दृढतेचं, व्याकुळतेचं, परमात्म दर्शनाकरिता लागणाऱ्या सगळ्या तत्वांचं एकत्रित दर्शन म्हणजे रामकृष्ण. 6 महिने झाडावर राहावं, झाडावरून खाली उतरावं आणि वानरासारखं पळावं. प्रत्यक्षात एक दिवस रामरायानं दर्शन दिलं, तुम्हाला विश्वास बसणार नाही. ज्यावेळी रामरायानं दर्शन दिलं त्यावेळी अनेक वर्ष किंवा अनेक दिवस रामकृष्ण परमहंस वानराच्या भावाविष्कारामध्ये राहिल्यामुळं, त्या भावावस्थेमध्ये राहिल्यामुळं परमहंसांचं माकड हाड वाढलं होतं, ते शेपटीसारखं दिसत होतं. हो, वेळ कमी आहे. असं रामकृष्ण परमहंसांसारखं आणखीन एक दर्शन, याच वृत्तीनं दर्शन घेणारे महाराष्ट्रामध्ये दुसरी एक साधू आहेत. आई, त्यांचं नाव आहे गुलाबराव महाराज. तो एक वेगळा विषय चरित्राचा. रामकृष्ण परमहंस एक श्रेष्ठ विभूती. म्हणून खरं सांगू का, गुरु काय करतात तो, गुरु शिष्याला पद देत नाहीत, गुरु शिष्याला पंख देतात.
गुरु शिष्याला विभूती बनवितात. आणि अशा श्रेष्ठ रामकृष्ण परमहंसांना दक्षिणेश्वरामध्ये कलकत्त्यामधील माणसं रामकृष्ण परमहंसांना म्हणायचे काली मातेचा वेडा पुजारी. जगाला कधी कळालेला आहे साधू? साधू जगाला कळत नाही. साधू का कळत नाही? त्याचं एकच कारण आहे, आपल्या सामान्य कातड्याच्या डोळ्यानं आपण त्या साधूकडे बघतो. कातड्याच्या डोळ्यानं कातडं दिसतं, अंतरातील अवस्था दिसत नसते. काय कळे जनांतरीचे. सामान्य जगाला साधूचं अंतःकरण काय कळणार आहे? म्हणून मायबाप रामकृष्ण परमहंस आणि त्यांची कीर्ती त्या कलकत्त्यामध्ये पसरली. त्यांचा भक्तवर्ग वाढत गेला. त्याच कालावधीमध्ये कलकत्त्यामध्ये एक तरुण होता. तो तरुण कॉलेजमध्ये होता आणि कॉलेजमधला तरुण प्रत्येकाला प्रश्न विचारायचा. त्याचा प्रश्न सामान्य व्यवहारातील नसायचा. त्या तरुणाचा प्रश्न असायचा, जगात देव आहे का? असेल तर तो कसा आहे? आपण कोण आहोत? कुठून आलो आहोत? आपल्याला कुठं जायचं आहे? सामान्य मनुष्य म्हणेल, काय प्रश्न आहे? आपण कोण आहे? कुठून आलोय? आलोय गुरुमौलीतून. कुठं जायचंय? जायचं तांब्यांच्या घरी, नाही का? सामान्य माणसं अशी उत्तर देतील. पण त्या तरुणाचा प्रश्न एका वेगळ्या उंचीवरचा असायचा आणि तो प्रत्येकाला हाच विचारायचा, सांगा तुम्ही देवाला मानता? मानत असाल तर मला सांगा, ग्रंथातला देव मला मान्य नाही, परंपरेनं सांगितलेला देव मला मान्य नाही, मला देव मान्य अनुभवातील. सांगा, देव तुम्हाला अनुभवास आला? मग खरं सांगू का, स्वामीजींचं जीवन आहे ना, हे पोथीपेक्षा सत्याला वाहिलेलं आहे. हे त्यांच्या मुखामध्ये शोभतं. स्वामीजींच्या पोथीपेक्षा सत्याला वाहिलेलं स्वामीजींचं जीवन आहे आणि प्रवचनापेक्षा अनुभवाला वाहिलेलं स्वामीजींचं जीवन आहे. स्वामीजी म्हणायचे, देव तुम्ही पाहिला? देवावर आम्ही बोलतो पण पाहिलेला नाही. मग या कलकत्त्यामध्ये कुणी देव पाहिलेला साधू आहे का असं विचारलं. कोणाला? प्राचार्य हेष्टी यांना, स्वामीजींच्या शाळेतील प्राध्यापक. त्यांना विचारलं, खरं सांगा, देव तुम्ही पाहिलेला आहे? तत्वज्ञान विषय शिकवत आहात ना, मग देव पाहिला? ते म्हटले, मी पाहिलेला नाही. खरंच देव असेल? स्वामीजींचं पूर्वाश्रमीचं तरुण वयातलं नाव आहे नरेंद्र. खरं तर ती छोटीशी रंजक कथा आहे. गोष्ट फार गोड आहे ती. ते नरेंद्र प्राचार्य हेष्टी यांना विचारतात, देव तुम्ही पाहिला का? ते म्हटले, मी पाहिला नाही, पण दक्षिणेश्वरला एक काली मातेचा पुजारी आहे, त्या पुजाऱ्यानं देव पाहिलेला आहे नव्हे, तो देवाशी बोलतो. आणि खरं सांगू का, देवच त्याच्याशिवाय राहत नाही. बघ, तुला त्याचं दर्शन घडलं तर तू आवर्जून त्यांच्याकडं जा. आणि मग हा छोटा नरेंद्र, लहान वयामध्ये सुद्धा किती प्रचंड बुद्धिमत्ता होती. या नरेंद्रांचं आईनं ठेवलेलं नाव आहे ना, तो वीरेश्वर आहे. स्वामी विवेकानंदांचं आईनं ठेवलेलं नाव काय आहे? वीरेश्वर. म्हणजे भगवान शंकराची पूजा करून, व्रत वैकल्य करून, उपवास तपास करून, पारायण करून, जप करून आईनं, भुवनेश्वरी मातेनं देवाला प्रार्थना केली की तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. इतके खोडकर जन्माला आले की शाळेमध्ये टाकलं. शाळेमध्ये टाकल्यानंतर 15 दिवसानं घरी ठेवायला लागलं. 15 दिवसानं. कारण का, शाळेतील इतर मुलं जी शिव्या देऊ लागली तशा शिव्या हे छोटेसे वीरेश्वर घरामध्ये देऊ लागले. आणि त्या शिव्यांची लाखोली व्हायला लागल्यानंतर भुवनेश्वरी माता आणि विश्वनाथ बाबू यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला. आपण घरीच याचे शिक्षण सुरू करूया, काही दिवस शाळेत पाठवायला नको. तर ऐका ना, किती छोट्या वयामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं हे जीवन आहे. छोटासा वीरेश्वर. बंगाल भाषेमध्ये ना व शब्द जास्त उच्चारला जात नाही. व ला ब म्हणतात. बंगालमध्ये व ला ब म्हटलं जातं. जसं कोकणामध्ये र ला ळ ला ल म्हटलं जातं, तसं बंगालमध्ये व ला ब म्हटलं जातं. म्हणून घरामध्ये वीरेश्वरचं नाव पडलं बिले. काय पडलं?
बिले, आणि बिले नावानं त्यांना हाक मारायला लागले. घडलं एकदा असं, हा छोटासा बिले म्हणजे छोटेसे नरेंद्र आईला म्हटले, आई मला छान छान गोष्टी सांग. आईनं गोष्टी सांगाव्यात, आईनं सुंदर सुंदर गाणी म्हणून दाखवावीत. आणि अशी गाणी गोष्टी कथा ऐकता ऐकता या छोट्याशा बिलेची श्रद्धा रामरायावर जडली. आणि बऱ्याच दिवस तशी श्रद्धा राहिल्यानंतर कालांतरानं या छोट्याशा बिलेच्या लक्षात आलं की एक दिवस रामायणामध्ये राम सुद्धा रडलेला आहे. बरं का, रामायणामध्ये राम सुद्धा रडलेला आहे. ते कधी रडलेलं आहे तर ज्यावेळी सीतामय्याला रावणानं पळवून नेलं त्यावेळी सीतेच्या वियोगामध्ये हा देव सुद्धा रडलेला आहे. लग्न झालेल्या बऱ्याच जणांना रडावं लागतं. रडणं वाट्याला येतं. हे छोट्याशा बिलेला कळालं. आणि मग ऐका ना पुढं काय घडलं. या छोट्याशा बिलेनं म्हणजे वीरेश्वरानं म्हणजेच नरेंद्रानं आईला सांगितलं, आई इथून पुढं मी रामरायाची पूजा करणार नाही, इथून पुढं मी रामरायाचं नाम घेणार नाही, इथून पुढं मी रामायण वाचणार नाही. मग काय करणार. ती म्हटली, जो कधीच रडला नाही असा एक भक्त या, त्या भक्ताचं नाव आहे हनुमंत. छोटी छोटी गोष्टी बघा, जो कधीच रडला नाही मी त्याची पूजा करेल. रडणारा देव असेल तरी मला नको हे म्हणण्याचं धाडस लहान वयात आहे. असू द्या देव, पण रडणार आहे ना तो मला मान्य नाही. जो कधी रडत नाही असा भक्त मला हवा आहे. पण छोट्याशा वयामध्ये त्या बिलेनं हनुमंताची पूजा सुरू केली. आणि तो छोटासा नरेंद्र बगीच्यामध्ये जायचे आणि रात्र रात्र ध्यानाला बसायचे. रात्र रात्र ध्यानाला बसायचे. मायबाप खरं सांगू का, तुम्हा आम्हाला विश्वविजयी स्वामी विवेकानंद ठाऊक आहेत, पण साधक स्वामी विवेकानंद माहीत नाहीत. आपण काही ग्रंथाचं वाचन आणि अनेक वर्ष श्रवण केल्यामुळं काय अपवाद व्यक्तिमत्व असतील, परंतु साधक विवेकानंद माहीत नाहीत. काय साधना केली आहे. छोटीशी साधना विवेकानंदांची सांगेल मी. किती मोठी साधना केली. स्वामीजींनं बगीच्यामध्ये जावं आणि ध्यानाला बसावं. आणि ध्यानाला बसल्यानंतर रात्री 8ला ध्यानाला बसलेला हा तरुण पहाटे 4-4 वाजेपर्यंत ध्यानाला बसायचे. 8-8:30 वाजता ध्यान सुरू झालं तर पहाटे 4:30 पर्यंत त्यांचं ध्यान चालायचं. आणि ध्यानामध्ये स्वामीजी इतके तल्लीन असायचे की असं सांगतात बाबा त्यांच्या चरित्रामध्ये की ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या ध्यानाची जी जागा आहे त्या जागेवर खूप गवत आणि दलदल माजलेली होती. त्यामुळे खूप डास असायचे. आणि इतके डास होते की ते सगळे डास या नरेंद्राच्या शरीरावर बसल्यानंतर जणू काय अंगावर काळी शाल पांघरलेली असं वाटायचं. इतके डास अंगावर बसायचे. पण तरीसुद्धा यांचं ध्यान कधीच उत्थान पावत नव्हतं. यांची समाधी कधी भंग पावत नव्हती. हे साधना केलेले स्वामीजी समाजाला माहीत असण्याची गरज आहे. किती साधना, किती सेवा. वेळाभावी सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही, परंतु किती सेवा करावी. एकदा कलकत्त्यामध्ये प्लेगची साथ आली होती. स्वामीजींच्या मुखातलं वाक्य बरं का हे. स्वामीजी म्हटले, कलकत्त्यामध्ये जर ही प्लेगची साथ आली आहे आणि माझ्या बांधवांना जर मला सेवा करता येत नसेल माझ्या बांधवांची, आणि या सेवेकरिता माझ्याकडे काही न्यूनाधिक होत असेल, त्रुटी होत असेल, तर ऐका मायबाप, स्वामीजी म्हटले, हा मठ आहे ना, हा मठ आपण विकूया, पण या जीवांची सेवा करूया बरं का. आणि स्वामीजींची सेवा ही भूतदया नाही, शिवभावी जीव सेवा आहे. शिवभावी जीवांची सेवा. म्हणून आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. स्वतःच्या मोक्ष साधत साधत जगताची सेवा नव्हे, जगदीश्वराची सेवा या भावनेनं स्वामीजींनी सेवा करावी. इतकं चिंतन केलं की कांट, स्पेन्सर अशा तत्ववेत्यांचे खंडचे खंड
17 वर्षामध्ये वाचून काढले. एक खंड असा ठेवला नाही की त्यांनी वाचला नाही. प्रचंड अध्ययन केलं आणि खूप अध्ययन केलेले स्वामीजींच्या जीवनाची 3 सूत्र आहेत. एक पहिलं सूत्र आहे शास्त्रचर्चा म्हणजे शास्त्राभ्यास, दुसरं सूत्र आहे गुरु सहवास आणि तिसरं सूत्र आहे देशाटन. या 3 गोष्टीनं स्वामीजींचं जीवन समृद्ध होत गेलेलं आहे. एकदा स्वामीजी फिरत फिरत पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये आलेल्या स्वामीजींच्या बरोबर बाळ गंगाधर टिळक यांचा संवाद सुरू झालेला आहे. ऐका, दोघांचा संवाद सुरू आहे आणि संवाद सुरू असताना टिळकांच्या गोष्ट लक्षात आली. आपल्यासमोर जो संन्यासी आहे तो संन्यासी गरजेपुरते अध्ययनानं पंडित नाहीये. या संन्याशाबरोबर कुठलाही विषय घेतला तरी हा संन्यासी अत्यंत विशुद्ध बोलतोय. म्हणजे योगशास्त्रावर याचा अभ्यास आहे, वेदांतावर अभ्यास आहे, मानसशास्त्रावर अभ्यास आहे, इतिहासावर अभ्यास आहे, विज्ञानावर अभ्यास आहे. असा विषयच नाही की या तरुणानं अभ्यासलेला नाही. त्यावेळी स्वामीजींच्या विद्वत्तेवर प्रसन्न होऊन टिळक म्हटले, आमच्या घरी मुक्कामाला चला. तुम्ही घरी कोणाच्या राहणार आहात का? त्यावेळी स्वामीजी म्हटले, संन्याशाला घर नसतं. संन्याशी अनिकेत स्थिरमतीर भक्तिमानमयी प्रियो न रहा. बिना घराचा संन्याशी सोबत राहतो, संन्याशाला घर नसतं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरापन झाला. ते स्वामीजी 15 दिवसानंतर खूप लोभ वाढत गेला आणि प्रसिद्धी वाढत गेल्यानंतर स्वामीजींनी पुणे सोडलं. स्वामीजी कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला काही दिवस राहिले, आदरातिथ्य स्वीकारलं. स्वामीजी कोल्हापूरवरून महाबळेश्वरला आले आणि महाबळेश्वरला आल्यानंतर स्वामीजी एका कट्ट्यावर झाडाखाली प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेले आहेत. महत्त्वाचं वाक्य आहे का, साधूचं प्रवचन आणि कीर्तन ऐकल्यानंतर प्रसन्नता लाभत असेल तर तो खरा साधू नाही. ऐका बरं, वाक्य पूर्ण करतो मी. केवळ प्रवचनानं आणि कीर्तनानं व्याख्यानानं जर आपल्याला प्रसन्नता लाभत असेल तर तो खरा साधू नाही. गोंदवलेकर महाराजांच्या भाषेमध्ये बोलतो, महाराज म्हणायचे, केवळ साधूचं दर्शन झालं तर प्रसन्नता लाभत असेल तर खरा साधू आहे. केवळ दर्शन झालं तरी प्रसन्नता, बोलणं तर पुढची गोष्ट आहे. म्हणून तर कवी कालिदासांना बोललेले, काय करतो साधू, जाड्यम धियो हरती, बुद्धीचा मळ घालवतो साधू. सिंचेती वाची सत्यम, वाचेमध्ये सत्याचा आविष्कार करतो तो साधू. चित्तम प्रसादयती, चित्ताला प्रसादाचं दान देतो तो साधू. कोण साधू? चारही दिशांना कीर्ती फैलावतो, अशी कृपा करतो तो साधू. संत संगत में 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाव. हे साधूच्या संगतीचा महिमा सांगितला ना. त्यातील महाबळेश्वरातील एका व्यक्तीला विवेकानंदांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव आहे राव बहादूर जोशी. ते राव बहादूर जोशी स्वामीजींच्या जवळ गेले आणि बोलायला लागले आणि बोलायला लागल्यानंतर त्यांच्या वाचेनं ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांना घरी घेऊन आले आणि मायबाप संन्याशी असताना सुद्धा समाजाशी किती जवळीकता असावी, समाजाशी किती एकरूप व्हावं, या घटनेतून आपल्याला काय सांगायचं, किती एकरूप व्हावं. स्वामीजी घरी आले. राव बहादूर जोशी यांची पत्नी आहे, स्वयंपाक केलेला आहे, प्रसाद झालेला आहे आणि स्वामीजी त्यांच्या नेहमीच्या वेळेमध्ये ध्यानाला बसलेली आहेत. ध्यानाला बसल्यानंतर त्या राव बहादूर जोशी यांना एक छोटंसं चिमुरड बाळ होतं, मुलगी होती एक. ती मुलगी एवढ्या जोरात रडायला लागली की स्वामीजींचं ध्यान भंग पावायला लागलं. खरं सांगू का, आता स्वामीजी एवढ्या सामान्य ध्यानाचे साधक नव्हतेच की त्यानं त्यांचं ध्यान भंग पावेल, पण त्या दोघाच पती पत्नींना वाईट वाटायला लागलं की स्वामीजींसारखा महापुरुष आपल्या घरात आलेत आणि स्वामीजी घरात आल्यानंतर आपल्या बाळामुळं त्यांची साधना होत नाही. ते खूप खजील झाले
आणि स्वामीजींच्याही लक्षात आलं हे दाम्पत्य खजील झालेलं आहे. समाजाला आणि समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या साधकानं प्रबोधकानं समाजामध्ये किती एकरूप व्हावं याचं हे दर्शन असं की स्वामीजींनं राव बहादूर जोशी यांना हाक मारली आणि सांगितलं, काळजी करू नका, बाळाची आई दिवसभर बाळाला सांभाळत असते आणि आत्ता सुद्धा बाळाच्या रडण्यानं जर बाळाच्या आईच्या शरीराला त्रास झाला तर ते आजारी पडतील. असं करा, त्या बाळाला वस्त्रामध्ये गुंडाळा आणि माझ्याकडे आणून द्या. आणि मायबाप अति हट्ट केला. ते दाम्पत्य तयार नव्हतं, पण स्वामीजींनी खूप हट्ट केल्यामुळं राव बहादूर जोशी यांना त्यांचं लहानसं ते चिमुरडं बाळ म्हणजे त्यांची मुलगी स्वामीजींच्या आग्रहाखातर एका छोट्याशा वस्त्रामध्ये, त्याला तुम्ही काय म्हणता, बाळ होतं ना, दुपटं, हां, त्या दुपट्यामध्ये त्या बाळाला गुंडाळलं आणि ते बाळ स्वामीजींच्या मांडीवर नेऊन ठेवलं. मायबाप, मी एक वक्ता आहे, मी एक प्रबोधक आहे, मी ज्ञानाचा उपदेश करतो, माझी व्यवस्था इतरांपेक्षा दूरवर करा, मला कोणाचा विक्षेप होता कामा नये, अशा म्हणणाऱ्या अलीकडच्या वक्त्यांना स्वामीजी कधी कळायचे? कधी कळणार स्वामीजी? माझी व्यवस्था वेगळी असली पाहिजे, ही अलीकडची गोष्ट आहे. पण स्वामीजी ज्या घरात गेलेले आहेत त्याच घरामध्ये जाऊन लहान बाळाला उचलतायत आणि त्या लहान बाळाला मांडीवर घेतायत आणि त्या लहान बाळाला खेळवतायत आणि खेळवत असताना त्या बाळाच्या आईला आणि बाळाच्या वडिलांना सांगतायत, तुम्ही विश्रांती घ्या, आता काळजी करू नका, 4:30-5 पर्यंत तुम्ही चांगली विश्रांती घ्या, बाळाची आई आजारी पडणार नाही. हे स्वामीजींचं जीवन आहे. स्वामीजींचं जीवन एका तासाच्या प्रवचनामध्ये कळणे एवढं सामान्य नाही आहे. काय आहेत स्वामीजी? स्वामीजींनं नेहमी सांगितलेला हा कथाभाग आहे. स्वामीजींनं एवढा प्रवास केलेला आहे की एकदा मद्रासच्या एका प्राध्यापकानं, एका मानसशास्त्राच्या शिक्षकानं स्वामीजींना प्रश्न विचारला, स्वामीजी, तुमच्या जीवनातला चमत्कार कोणता? तुम्ही चमत्कार मानता का? स्वामीजी विनोदानं म्हटले, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा हा चमत्कार आहे की देवादिकांनाही दुर्लभ असणारा मान सन्मान मला मिळाला, तरीसुद्धा मी ठिकाणावर आहे, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कोण म्हटले? स्वामीजी म्हटले. तो मद्रासचा प्राध्यापक म्हटला, खरं सांगू का स्वामीजी, माझ्या प्रश्नाची खिल्ली उडवू नका, खरं सांगा, चमत्कार तुम्ही मानता का? त्यावेळी स्वामीजी जे बोलले ना ते फार गोड बोलले. एवढा भाग सांगून मी माझ्या वाणीला विराम देण्याचा प्रयत्न करतो. काय म्हटले स्वामीजी? स्वामीजी म्हटले, खिशामध्ये $1 नसताना सुद्धा पृथ्वीचा 3/3 भाग 2 वेळा मी फिरून आलेलो आहे. हा तुला चमत्कार वाटत नाही का? खिशामध्ये $1 नाही, पण तरी सुद्धा या जगताचा 3/3 भाग मी पायी तुडवलेला आहे. हा तुला चमत्कार वाटत नाही का? तो मद्रासचा प्राध्यापक म्हटला, मला हा चमत्कार वाटत नाही, खरं सांगा स्वामीजी, तुमचा कोणता चमत्कार आहे? मग स्वामीजींना पुढे जो चमत्कार सांगितला तो चमत्कार स्वामीजींना विश्व मानव बनण्याकरिता कारण आहे. तो चमत्कार कोणता असेल? तो चमत्कार आहे का? स्वामीजी म्हटले, खरं सांगू का, माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे की मी जग फिरून आलो. पण ऐक, तू विचारलं म्हणून सांगतो, अवघं जग मी फिरून आलो, पण अवघ्या जगतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी मला माझ्या गुरूंचं विचारण्यात आलंय. एकदा तर कोणीतरी विनोदानं स्वामीजींना म्हटलं, स्वामीजी, तुम्ही कलकत्ता विद्यापीठाचे BA आहात, रामकृष्ण परमहंस हे तुमचे गुरु आहेत, हे सांगायचं बंद करा. ज्यांना स्वतःची सही करता येत नव्हती, रामकृष्ण हे शब्द लिहिता येत नव्हतं, काय लिहायचे? रामकेशट. ठाकूर काय शब्द सही करायचे? रामकेशट. कृष्ण लिहिता येत नव्हतं, रामकृष्ण लिहिता येत नव्हतं. अशा निरक्षर गुरूंचा शिष्य म्हणून घेणं बंद करा. रामकृष्ण परमहंस काय बोललेत? रामकृष्ण परमहंस म्हटले, मी ठाकूरांना विकलेलो आहे.
मी ठाकुरांना विकलेलो आहे, ठाकुरांशिवाय माझ्या जीवनामध्ये आश्रय नाही. समुद्राची लाट समुद्राला सोडत नाही, झाड मुळाला सोडत नाही म्हणून ते टिकतं. तसं जहाजावरील पक्षी दिवसभर कुठंही फिरायला गेला तरी संध्याकाळी जहाजावर येतो. तसं माझ्या आयुष्याचं एकच आश्रयस्थान आहे आणि त्या आश्रयस्थानाचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. मी विकला गेलेलो आहे आणि माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा चमत्कार कोणता असेल तर हाच चमत्कार आहे की ज्या माझ्या गुरूंना स्वतःची सही नीट करता येत नव्हते, त्या माझ्या गुरूंना पाहिल्यानंतर लोक देव भेटला असं त्यांना वाटायचं आणि लोक अंतर्मुख व्हायचे. असा सत्पुरुष मी पृथ्वी तलावर कुठंच पाहिला नाही. हा माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. विश्वमानव बनून आल्यानंतर सुद्धा रामकृष्ण स्वामीजी, शेवटचा कथा बघा ऐका. एवढा मोठा मान सन्मान प्राप्त झालेली स्वामीजी बेलूर मठामध्ये संध्याकाळी व्याकरण शिकवायचे, गीता शिकवायचे, धर्मशास्त्र सांगायचे, वेदांत सांगायचे. आणि ते म्हणायचे, हो स्वामीजी म्हणायचे, वेदांत हा मठ मंदिरात अडकणारा आणि महाराजांच्या ग्रंथाच्या कपाटात अडकून असणारा विषय नाही. इथून पुढं भारताचा वेदांत हा चौका चौकामध्ये भाजी विकणाऱ्या भाजी मंडईच्या त्या मायमाऊलीच्या जवळ आणि चौका चौकामध्ये टपरी टपरीमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की आत्मा अमर आहे, शरीर जाणार आहे, आत्मा अमर आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म जन्माद्यसी यतवा यतः ईश्वर योनित्वा तत्तु समन्वयात. हे सगळं वेदांताचं चिंतन घरोघरी जाऊन सांगण्याची गरज आहे. वेदांत हा मठा मंदिरातील संन्याशांच्या पोथीमध्ये अडकण्याचा विषय नाही. हे स्वामीजींना त्या कालावधीतील त्यांच्या शिष्यवर्गाला ठणकावून सांगावं आणि वेळोवेळी शिष्यवर्गाला जागं करत राहावं. ऐका भाव, काय झालं एकदा स्वामीजी विश्वमानव बनून आल्यानंतर बेलूर मठामध्ये जे त्यांचे गुरुबंधू आहेत त्या गुरुबंधूंना संध्याकाळी स्वयंपाक बनवावा ना, तर त्या स्वयंपाकाकरिता विश्वविजयी भारतानंच नव्हे तर जगतानं ज्यांना डोक्यावर घेतलं, परदेशातील लोकांना स्वामीजींचा जय जयकार केला, कुठल्याही पुस्तकांचा संग्रह जवळ नसताना सुद्धा शिकागो धर्म परिषदेमध्ये जे स्वामीजी 17 दिवस राहिले, त्या 17 दिवसाच्या कालावधीमध्ये 12 व्याख्यानं केलेली आहेत आणि अमेरिकेला जिंकणारं पहिलं व्याख्यान फक्त 5 मिनिटाचं आणि 485 शब्दाचं आहे. फक्त 485 शब्दाचं हे भाषण अमेरिकेला जिंकून जातं आणि स्वामीजींना विश्वविजयी बनवतं. हे विश्वविजयी बनलेले संन्याशी आपल्या गुरूंच्या मठामध्ये येतात. कधीतरी बेलूर मठ बघावा असं म्हणतात. मी सुद्धा बघायला जाणार आहे आई, मी खरं जाणार आहे. या निमित्तानं तुम्ही मला स्वामीजींच्या चिंतनाकडे वळवलं आणि गेल्या 2 दिवसापासून मी स्वामीजींच्या विचार समाधीमध्ये आहे. 2 दिवस मी विचार समाधीमध्ये आहे आणि माझा प्रयत्न आहे की गुरुकुलातील विद्यार्थ्यांना 7-8 दिवस स्वामीजींचं चरित्र सांगावं. एका प्रवचनामध्ये स्वामीजींचं चरित्र संपणारं नाही आहे. त्या बेलूर मठामध्ये यावं आणि बेलूर मठामध्ये आपल्या गुरुबंधूंना स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. तर तो स्वयंपाक केवळ महाराज बनून आणि प्रमुख बनून खाणं हे माझं कर्तव्य नाही. स्वामीजी त्या स्वयंपाकाकरिता हातामध्ये कुऱ्हाड घ्यायचे आणि लाकडं फोडायचे. इथं स्वामीजींचं विश्वविजयीपण आहे आणि इथं स्वामीजी विश्वमानव आहेत. इथं स्वामीजी जगताला वंदनीय ठरणाऱ्या गुणांची संपदा या ठिकाणी आहे. म्हणून मी एका वाक्यामध्ये सांगतो, माझं चिंतन थांबवतो. काय आहे स्वामीजींचं वेगळेपण? स्वामीजी म्हटले, जोपर्यंत माझ्या देशातील काय चिंतन आहे हो स्वामीजींचं, स्वामीजी
ज्यावेळी अमेरिकेमध्ये त्यांची भाषणं सगळ्या वर्तमानपत्रात छपून आली ना, त्यावेळी स्वामीजी संध्याकाळी खूप गौरव झाल्यानंतर एका अत्यंत मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी विश्रांतीला आहेत. चांगली गादी आहे, मुलायम उशी आहे आणि स्वामीजी उशीवर डोकं ठेकून विश्रांती करतायत. जगानं ज्या स्वामीजींचा जय जयकार केला, जगानं ज्या स्वामीजींचा जयघोष केला, ते स्वामीजी अमेरिकेतील शिकागोच्या धर्मपरिषदेतील वंदनानंतर संध्याकाळी ज्या बंगल्यामध्ये विश्रांती करतायत, त्या बंगल्यामध्ये झोपताना स्वामीजींची उशी ओली झालेली आहे. डोक्याखालची उशी ओली झालेली, इतकी रडतायत. आणि स्वामीजी म्हणतायत, या देशामध्ये एवढी श्रीमंती आहे, माझ्या देशामध्ये एवढी गरिबी का? माझ्या देशातील माणसांना अन्नाकरिता एवढं वनवन का भटकावं लागतं? ते स्वामीजींचा त्यावेळीचा निश्चय आहे, मला द्यायचं असेल तर माझ्या देशामध्ये अध्यात्माची कमतरता नाही, काही दिवस अध्यात्म चिंतन थांबवलं तरी चालेल. माझ्या देशाला द्यायचं असेल ना, तर माझ्या देशाला फक्त एक द्या, लव इंडिया. माझ्या देशाला हे द्या, माझ्या भारतावर प्रेम करा. माझ्या भारताला तुमच्या विज्ञानाची अपत्य द्या आणि तुम्हाला माझ्या भारताची अध्यात्मविद्या देतो. माझ्या भारताकडे अध्यात्मविद्येची कमतरता नाही. माझा भारत अध्यात्मविद्येनं समृद्ध आहे. पण जोपर्यंत माझ्या भारतातील मनुष्य अन्नाच्या घासाकरिता दारोदार भटकतोय, घासाकरिता दारोदार भटकणाऱ्या माणसांना वेदांत सांगू नका. अगोदर त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करा, अगोदर त्याच्या जगण्याची व्यवस्था करा, असे ठणकावून सांगणारे स्वामीजी. म्हणून आत्तापर्यंत जेवढे काही महापुरुष झालेले आहेत, त्या महापुरुषांमध्ये स्वामीजींचं जीवन हे वेगळं आहे. स्वामीजींच्या जीवनामध्ये स्वामीजींना जे रामकृष्ण संघ स्थापन केला ना, संघच ना, रामकृष्ण मिशन वेगळी, रामकृष्ण संघ वेगळा. काय आहे, रामकृष्ण मिशनचं उद्दिष्ट आहे भौतिक समृद्धी आणि रामकृष्ण संघाचं उद्दिष्ट आहे अध्यात्मविद्येचं दान. त्यामध्ये ध्यान असेल, सेवा असेल, जप असेल, वाचन असेल, पारायण असेल, ग्रंथाचं अवलोकन असेल, रामकृष्ण सेवा संघाद्वारे हे चालतं. आणि रामकृष्ण मिशन हॉस्पिटल, शिक्षण, अशा पूर आल्यानंतर आपत्ती निवारण याच्याकरिता रामकृष्ण मिशन आहे. आजपर्यंत कोणत्याही संन्याशानं जे अलौकिक कार्य केलं नाही, ते कार्य स्वामीजींच्या हातून घडलं. आणि ते घडण्याला सर्वथा स्वामीजी कारण कोणाला सांगत असतील, त्याचं सगळं श्रेय माझ्या गुरुदेवांना जातं, असं स्वामीजी सांगतात. भगवान करो तुमच्या माझ्या जीवनामध्ये ठाकूरांची भावशुद्धता आणि स्वामीजींची धर्मनिष्ठता, विज्ञाननिष्ठता, भारतभूमीची निष्ठता तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, हाच आशीर्वाद स्वामीजींना आपल्याला द्यावा. आणि याकरिता प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं उरलेलं आयुष्य त्याच सदहेतून आपलं सत्पथगामी व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो. झालेली शब्दपूजा स्वामीजींच्या चरणारविंदी, ठाकूरांच्या चरणारविंदी समर्पित करतो. तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ स्वामीजींना ही शब्दपूजा समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.